आता एक महत्त्वाची अपडेट नाशिकमधून समोर येते। नाशिकच्या सिन्नरच्या प्रभाग 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडण्यात आलंय। बनावट आधार कार्ड बनवून तो या ठिकाणी आलेला होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी या बोगस मतदाराला आता पोलिसांच्या ताब्यात दिलंय। भावाच्या जागेवर मतदान करण्यासाठी तो आलेला होता आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सिन्नरमध्ये आज 3 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि तिथेच या बोगस मतदाराला पकडण्यात आलंय। अधिकची माहिती जाणून घेत प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय अपडेट आहे? ऋतुजा, नाशिकमध्ये सिन्नर, चांदवड आणि ओझर या ठिकाणी एकूण 6 नगर परिषदांसाठी प्रभागांमध्ये मतदान हे होत आहे। आज आपण बघितलं तर सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात देखील झाली होती। मात्र सिन्नरमध्ये प्रभाग 2च्या मतदान केंद्रावरती गोंधळ हा उडाला होता। एक मतदार जो आहे तो बोगस असल्याचा आरोप हा करण्यात आला आणि बनावट आधार कार्ड देखील त्याच्याकडे आहेत असा देखील आरोप करण्यात आला आणि त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या देखील स्वाधीन केलेला आहे। दरम्यान भावाच्या जागेवरती तो मतदानाला आला होता असं देखील सध्या बोललं जात आहे। त्याबाबतचा तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडून सुरू आहे। सिन्नरमध्ये आज एकूण 3 जागांसाठी हे मतदान होत आहे आणि हा कुठेतरी गोंधळ उडाल्याचं देखील बघायला मिळालंय। त्यामुळे आता खरंच बोगस आहेत का किंवा काय याबाबत पोलीस जो आहे तो तपास करतायत। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।